नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आपण या तिसरीच्या वर्गामध्ये व्याकरण हा भाग आता शिकत आहोत. प्रत्येक भाषेला व्याकरण हे असतंच. मराठी भाषा शिकायची तर व्याकरण हे शिकलंच पाहिजे. प्रत्येक भाषेप्रमाणे मराठी भाषेतही व्याकरणाचे प्रकार आहेत. जसं तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, जेंडर असे भाग शिकलेले आहात ना. त्यातीलच जेंडर म्हणजे लिंग हा प्रकार आपण शिकणार आहोत. मागील भागातही आपण थोडासा जेंडरचा म्हणजेच लिंग या प्रकाराचा थोडासा भाग शिकलेलो होतो. कोणता होता बरं तो? पुल्लिंग. बरोबर. आता पुढील प्रकार शिकण्यापूर्वी आपण मागील पाठाची थोडीशी उजळणी करूया. पाहूया बरं, लिंग म्हणजे काय. आता लिंग म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय आहे हे आधी आपण पाहूया. एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे हे आपल्याला कळते, त्यास लिंग असे म्हणतात. पुरुष जातीचा म्हणजे नर आणि स्त्री जातीचा म्हणजे मादी. तसंच एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे हे आपल्याला कळते, त्यास लिंग असे म्हणतात. इंग्रजीमध्ये लिंगाला आपण जेंडर असं म्हणतो. आता ह्या लिंगाचे किती प्रकार पडतात तुम्हाला माहिती आहे का? या लिंगाचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे 3 प्रकार पडतात. आता यापैकी मागील भागामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला होता, आठवतंय का तुम्हाला? कोणता होता तो? बरोबर, पुल्लिंग. इथे एक छोटा मुलगा दाखवलेला आहे. पुल्लिंगाचं हे एक उदाहरण आहे. आता अशीच आपण काही उदाहरणंही पाहिली होती, परंतु आधी आपण पुल्लिंगाची व्याख्या काय आहे ती पाहूया. पहा बरं, एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. आता त्याची काही उदाहरणंही आपण पाहिली होती. काय आहे बघा बरं, मुलगा, बैल, सिंह, मामा. अजून काही उदाहरणं आपण सांगितली होती त्यावेळी, आठवत आहे तुम्हाला? जसं काका, बाबा, आजोबा किंवा हत्ती. अशीच काही ही पुल्लिंगाची उदाहरणं आहेत. या शब्दांवरून आपल्या लक्षात येतं की पुरुष जातीचा इथे बोध होतो, म्हणून याला पुल्लिंग असे म्हणतात. आता मित्रांनो, आज आपण पुढील प्रकार पाहणार आहोत. लिंगामधील दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग. आता इथे एक छोटी ताई दिसते तुम्हाला. हे सुद्धा एका स्त्रीलिंग या प्रकाराचं उदाहरण आहे. आता स्त्रीलिंग म्हणजे काय?
किंवा स्त्रीलिंगाची व्याख्या काय आहे हे आपण पाहणार आहोत. स्त्रीलिंग पहा बरं. एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. आता याची उदाहरणं पहा बरं. मुलगी, गाय, सिंहीण, मामी. आता अजूनही काही उदाहरणं आहेत पहा बरं. आई, ताई किंवा वाघीण, हत्तीण. असेच काही जे शब्द आहेत त्या शब्दांवरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो म्हणून त्या शब्दांना आपण स्त्रीलिंग असे म्हणतो. आता लिंग कसं ओळखायचं हे सुद्धा आपण शिकणार आहोत. इंग्रजीमध्ये ही, शी आणि इट हे शब्द तुम्हाला माहिती आहेत. आता ही याचा अर्थ आहे तो किंवा हा. शी म्हणजे ती किंवा ही. तसेच इट म्हणजे ते किंवा हे. आता तो किंवा हा. आता कोणताही शब्द तो काका किंवा हा मामा असे शब्द आपण वापरतो तेव्हा त्या शब्दांवरून आपल्याला ते पुल्लिंगाचं उदाहरण आहे हे लक्षात येतं. किंवा पुल्लिंग ओळखण्यासाठी आपण तो किंवा हा या शब्दांचा वापर करतो. तसंच शी म्हणजे ती किंवा ही. जसे ती काकू, ही मामी असे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा लक्षात येतं की ती किंवा ही हे शब्द स्त्रीलिंगासाठी वापरलेले आहेत. आता इट याचा अर्थ ते किंवा हे. ते घर, हे विमान याचा अर्थ ते किंवा हे. हे जे शब्द आहेत हे नपुंसकलिंगासाठी वापरलेले आहेत. तेव्हा तो आणि हा हे शब्द पुल्लिंगासाठी आपण वापरतो. तसंच ती आणि ही हे शब्द स्त्रीलिंगासाठी वापरतो आणि नपुंसकलिंगासाठी ते आणि हे शब्द आपण वापरतो. आता स्त्रीलिंग आपण शिकलेलो आहोत तर त्याची काही उदाहरणं पण आपण पाहणार आहोत. पहा बरं पहिलं उदाहरण काय आहे. हे कोणतं चित्र आहे. बरोबर गाय. आणि इथे बाजूला आपण काय लिहिलं आहे पहा बरं. ही गाय आहे. ही गाय आहे. आता गाय याबद्दल आपल्याला माहिती आहे गोमाता. बरोबर ना. मग तिला आपण हा असं म्हणतो का किंवा हे असं म्हणतो का. नाही. तिथे आपण ही गाय असं म्हणतो कारण इथे स्त्री जातीचा बोध होतो म्हणजेच हे स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. आता पुढील उदाहरण पहा बरं. ही चिमणी आहे. तुमच्या खिडकीमध्ये सकाळी तुम्ही चिव 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 असा आवाज ऐकता ना. मग तिथे आपण तो चिमणी आलं असं म्हणतो का कधी किंवा ते चिमणी आली असं म्हणतो का. नाही. मग तिथे आपण म्हणतो ही चिमणी किंवा ती चिमणी असं म्हणतो ना. कारण यावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो म्हणून हे स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. आता पुढील चित्र पाहूया. हे काय आहे. ही एक उशी आहे. आपण आपल्या मानेला आधार देण्यासाठी उशीचा वापर करतो ना. मग आपण काय म्हणतो
ती उशी आहे किंवा ही उशी आहे असं म्हणतो का? तो उशी म्हणतो, ते उशी म्हणतो का? नाही, ती उशी आहे. म्हणून हे सुद्धा स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. आता पुढील चित्र पाहूया. काय आहे बरं हे? ही एक मोठी इमारत आहे. तुम्ही सुद्धा बिल्डिंगमध्ये राहता ना? बिल्डिंग म्हणजेच काय? इमारत. आपल्या शाळेची सुद्धा एक उंच इमारत आहे ना? मग आपण काय म्हणतो? ही उंच इमारत आहे किंवा ही इमारत आहे, ती इमारत आहे, असे शब्द आपण वापरतो ना? का ते इमारत म्हणतो किंवा तो इमारत म्हणतो? नाही ना. म्हणून इथे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. तेव्हा हे सुद्धा स्त्रीलिंगाचंच उदाहरण आहे. आता पुढील चित्र आपण पाहूया. ही अंगठी आहे. ही अंगठी आहे. आपण आईच्या हातात पाहतो ना अंगठी, मग तेव्हा तो अंगठी असं म्हणतो का? किंवा ते अंगठी असं म्हणतो का? नाही. मग ही अंगठी आहे किंवा ती अंगठी आहे असं म्हणायचं. आता पुढील चित्र आपण पाहणार आहोत. काय आहे बरं? हे तर तुमच्या ओळखीचंच आहे. तुम्ही क्रिकेट खेळता ना? आता तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये क्रिकेट खूप मिस केलं असेल ना? आणि क्रिकेट खेळायचं तर बॅट ही महत्त्वाची आहे. तेव्हा इथे काय लिहिलं आहे? ही बॅट आहे. का आपण हा बॅट म्हणतो, हे बॅट म्हणतो? नाही ना. तर ही बॅट आहे म्हणजे हे स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. आता पुढील चित्र पाहूया बरं. ती टोपी आहे. टोपी म्हणजे काय? इथे हॅट. आपण तो टोपी किंवा ते टोपी असं म्हणतो का? नाही, ती टोपी किंवा ही टोपी आहे असं म्हणतो. कारण इथे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो किंवा माहिती मिळते, म्हणून आपण इथे ती टोपी किंवा ही टोपी असे शब्द वापरतो. आता पाहूया पुढील चित्र काय आहे बरं. आता पावसाळा चालू झाला आहे म्हणल्यावर आपल्याला छत्रीची गरज पडतेच. इथे काय लिहिलं आहे? ती छत्री आहे. मग आता पावसाळ्यात बाहेर जाताना आपण असं म्हणतो का? तो छत्री किंवा ते छत्री घ्यायची असं म्हणतो का? नाही, ती छत्री आहे किंवा ही छत्री आहे. छत्री हे स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. कारण इथे सुद्धा आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. आता पुढील चित्र अजून पाहूया बरं. पहा बरं काय आहे? चटई. हे एक जमिनीवर पसरण्याचं आणि घालण्याचं एक वस्तू आहे. ही चटई आहे. इथे आपण तो चटई किंवा ते चटई असं म्हणतो का? नाही. म्हणून चटई हे सुद्धा स्त्रीलिंगाचंच उदाहरण आहे. आता अजून एक उदाहरण आपण पाहूया. हे तर तुमच्या आवडीचा पदार्थ आहे ना? काय आहे बरं हे? जिलेबी. हा एक गोड पदार्थ आहे. आपण कुठे कार्यक्रमाला गेलो की हा पदार्थ असतोच ना? मग तेव्हा तुम्ही काय म्हणता? तो जिलेबी असं म्हणता का? किंवा ते जिलेबी असं म्हणता का? नाही, ती जिलेबी आहे किंवा ही जिलेबी आहे असं म्हणतो. इथेही आपल्याला शब्दावरून कळतं की इथे स्त्री जातीचा बोध होतो, म्हणून हे सुद्धा स्त्रीलिंगाचं उदाहरण आहे. तर मुलांनो, आज आपण स्त्रीलिंगाची व्याख्या, स्त्रीलिंग कसं ओळखायचं आणि त्याची काही उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यामध्ये गाय, नंतर चिमणी,
नंतर काय पाहिलं आपण? इमारत पाहिली, उशी पाहिली. आणि आता जवळजवळ 8-10 उदाहरणं बघून आपल्या आता लक्षात असं आलेलं आहे की जिलेबी किंवा चिमणी ही सगळी उदाहरणं आहेत. ही सगळी स्त्रीलिंगाची उदाहरणं आहेत. आता आपण ह्याबद्दलचा एक छान गृहपाठ पाहूया. पहा बरं, आज गृहपाठ काय आहे? रिकाम्या जागा भरा. इथे बाजूला एक चित्र दिलेलं आहे. कोणतं चित्र आहे? बस. डॅश दिलेला आहे आणि लिहिलं आहे बस आहे. आणि इथे शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि ऑप्शन कोणते आहेत? हा, ही, हे. यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला लिहायचा आहे. आता पुढील चित्र पहा बरं. हे कोणतं चित्र आहे? नदी. इथे पहिल्यांदा रिकामी जागा दिली आहे आणि पुढे लिहिलं आहे नदी आहे. आणि ऑप्शन्स काय आहेत? तो, ती, ते. आता नदीला आपण तो नदी असं म्हणतो का? किंवा ते नदी असं म्हणतो का? नाही. मग ती नदी आहे. मग इथे योग्य शब्द तुम्ही काय लिहिणार? ती. ती नदी आहे. आता पुढील प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. खालील चित्रे पाहून लिंग ओळखा. खालील चित्रे पाहून लिंग ओळखा. आता तुम्ही पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्हीही शिकलेला आहात आणि दोन्हीची उदाहरणं पाहिली आहेत. त्याची काही चित्रेही पाहिलेली आहेत. आता तुम्हाला चित्रांवरून ह्या चित्रातील कोणतं लिंग आहे हे तुम्हाला लक्षात येईल. प्रथम तुम्ही चित्र पहा. काय आहे बरं इथे? ही आहे मगर. आता मगर हे कशाचं उदाहरण आहे पहा बरं? पुल्लिंग, स्त्रीलिंग की नपुंसकलिंग? बरोबर, ती मगर आपण असं म्हणतो ना, किंवा ही मगर असं म्हणतो. मग ते कशाचं उदाहरण आहे? स्त्रीलिंग. तर तुम्ही रिकाम्या जागी काय लिहाल? स्त्रीलिंग. आता पुढील चित्र पहा बरं. पहा बरं, या चित्रामध्ये छान मुलं घसरगुंडी खेळत आहेत, झोपाळा खेळत आहेत. मग कशाचं चित्र आहे हे? बाग. म्हणजे तुम्ही ज्याला गार्डन म्हणता ते. आता तुम्ही मला सांगा, आपण तो बाग असं म्हणतो का? नाही. ते बाग असं म्हणतो का? नाही. मग ती बाग. ती हा शब्द आपण कशासाठी वापरतो? स्त्रीलिंगासाठी. म्हणून इथे आपण उत्तर काय देणार आहात? स्त्रीलिंग. बरोबर ना? आता पहा बरं, अजून एक छोटासा गृहपाठ आपल्याला अजून एक आहे. स्त्रीलिंग असलेले 5 शब्द लिहा. स्त्रीलिंग असलेले 5 शब्द लिहा. आता तुम्ही तर भरपूर उदाहरणं पाहिलेली आहेत. आई, ताई, आजी, काकू, मामी किंवा वाघीण, सिंहीण, मगर, चिमणी. खूप सारी चित्र तुम्ही पाहिली आहेत आणि त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे की स्त्रीलिंगाचे शब्द कोणते. आता तुम्ही काही नवीन शब्द जे स्त्रीलिंगाचे आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आणि आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा माझ्याकडून चेक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आज आपण लिंग म्हणजे काय, लिंग कसं ओळखायचं, तसंच पुल्लिंग म्हणजे काय, पुल्लिंगाची उदाहरणं पाहिली. तसंच आज आपण स्त्रीलिंग हा प्रकार शिकलो. स्त्रीलिंगाची व्याख्या शिकलो. त्याची काही उदाहरणं पाहिली. आता त्यावर काही गृहपाठ दिलेला आहे, तोही तुम्ही बघितलात. पुढील भागामध्ये
आपण तिसरा प्रकार जो आहे नपुंसकलिंग तो शिकणार आहोत. तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.